नागरीकरण या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर. आता आपण बघितलं आत्तापर्यंत, की काय-काय आपण नागरीकरणाचं कसं शहरात रूपांतर होतं, ग्रामीण भागातली लोकं कशी स्थलांतर करतात, उच्च राहणीमानाच्या आकर्षण कसं लोकांना आकर्षित असं करून घेतं. आता आपला पुढचा मुद्दा आहे, की नागरीकरणाचे फायदे. तर त्याच्यामध्ये सामाजिक एकोपा या अंतर्गत नागरीकरणामुळं द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणींच्या व्यवसायामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळं आर्थिक उलाढाल ही वाढते आणि या प्रदेशांचा विकास हा झपाट्याने होतो. आणि मग वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळं शहरामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक रूढी ही परंपराची देवाणघेवाण होत असते आणि मग यातूनच सामाजिक एकोपा हा निर्माण होतो. आता आधुनिकीकरण मध्ये आपण जर बघितलं, आता आपण आधुनिकीकरण या अंतर्गत बघितलं तर विविध प्रदेशामधून लोकांचं स्थलांतर हे होत असतं आणि मग त्यांच्यामधलं ज्ञान, कौशल्य आणि माहितीची देवाणघेवाण ही सुलभपणे होत असते. मग त्याच्यामध्ये अद्ययावत माहिती, साहित्य यांचा लाभ सर्वप्रथम अशा प्रदेशांना होत असतो. उद्योगधंदे आणि व्यवसायासंदर्भामध्ये अनेक नवीन प्रकल्प या प्रदेशामध्ये विकसित होताना आपल्याला दिसतात. मग नागरी वस्तीला नवनवीन कल्पना, अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञानयुक्त सोयी सुविधांचा फायदा हा प्रथम मिळतो. बरोबर. जिथं कारण विकसित सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तिथं या संपूर्ण नवीन-नवीन आपण आपल्या मुद्द्यामध्ये बघतो, की नवीन एक अद्ययावत माहिती आणि एक नवीन असं वातावरण तिथं निर्माण होतं. सुखसोयींनी संपूर्णपणे याचं युक्त असं. आणि या त्याच्यामुळेच काय होतं, तर राहणीमानाचा दर्जा हा उंचावला जातो. काय जातो? उंचावला जातो. आता सोयी सुविधा ह्या काय आहेत? तर नागरी वस्तीमध्ये अनेक सुविधा या विकसित होतात. बरोबर? मग त्याच्यामध्ये आपण बघितलं तर अंतर्गत वाहतूक आहे, संदेशवहन आहे, शिक्षण आहे, वैद्यकीय आहे, त्याच्यानंतर अग्निशामक दल इत्यादी, इत्यादी अत्यंत खूप म्हणजे खूप सोयी या महत्त्वाच्या आहेत आणि त्या आहेत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये यांची निकडीची गरज ही आपल्याला असते. बरोबर? मग चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या ह्या सोयीमुळं प्रवासामधली जी सुलभता आहे ती वाढते आणि याचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादीवर आपल्याला होताना दिसतो. आता शिक्षणाच्या सेवा देखील नागरी भागामध्ये चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या आढळतात. विशेषतः उच्च शिक्षणाच्या सोयीमुळे इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. आता आपलं उदाहरण बघायचं झालं तर पुणे शहर. वैद्यकीय सोयी देखील नागरिक भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या असतात आणि या सगळ्या सोयींचा लाभ घेण्यासाठी इतर भागातून अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक त्या नगरामध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यासाठी येतात, म्हणजे राहतात तिथे. मग आता आपण सगळ्या सुखसुविधा आता बघत आहोत. तर आता आपण पुढे बघूया, की नागरीकरणाच्या समस्या काय काय आहेत. चला तर झोपडपट्टी नागरीकरणामुळं शहरामधल्या लोकसंख्या ही झपाट्याने वाढते आणि ज्या प्रमाणात ती लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाही. आता बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतात. म्हणजे काही काही लोक एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातात तेव्हा ते आर्थिक दृष्ट्या हे मजबूत नसतात. त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो, अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे. मग त्यांना शहरातली ही निवासस्थानं परवडत नाही. मग ते काय करतात, तर स्थलांतरित होणारे हे बहुतेक लोक रोजगारानिमित्त शहरात येतात, परंतु सर्वांना योग्य रोजगार मिळतोच असं नाही. बरोबर. आपण जरी शहरात आलो तरी काय आपल्याला पटकन रोजगार मिळतो का कुठल्या लोकांना स्थलांतरित केलेल्या? नाही. तर थोडा वेळ लागतो, काही महिने लागतात, काही वर्ष लागतात आणि त्याच्यामुळं काय होतं, अनेक लोकांचं उत्पन्न कमी असतं.
मग असे लोक शहरामध्ये उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती आणि कच्च्या स्वरूपाची अशी घरं बांधतात. आता आकृती क्रमांक तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातली 10.2 बघा. तर ही घरं बहुधा अनधिकृत असतात. म्हणजे ती जागा ही व्यवस्थित कायदेशीर नसते, की त्याच्यावर ते घर बांधतात. मग त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाकडून सोयी सुविधा मिळत नाहीत. मग तेथे घरांची घनता ही खूप जास्त असते. रस्ते अरुंद असतात, मूलभूत सुविधांचा अभाव असतो आणि अशा झोपडपट्ट्या निर्बंधपणे वाढत असतात आणि त्याच्यामुळं सामाजिक आरोग्य विषयक बघा, सामाजिक सुद्धा आणि आरोग्य विषयक सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. तिथं पुरेशी स्वच्छता नसते, त्याच्यामुळं आरोग्य व्यवस्थित राहत नाही. सामाजिक बघितलं तर तिथं नळाचे पाईपलाईन कशी टाकायची, त्याच्यामुळे सुद्धा पाण्याचा तुटवडा होऊन ती पण एक समस्या होऊ शकते. आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की वाहतुकीची कोंडी. तर शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्यानं शहराच्या बाह्यवर्ती भागात आणि उपनगरात लोक हे निवास करतात आणि मग शहराच्या केंद्रवर्ती भागामध्ये व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी हे संपूर्णपणे धोक्यात येतात. बरोबर? बरोबर. म्हणजे काय असतं, तर शहराच्या तोच आपण मुद्दा पुढे स्पष्ट करतोय, की शहराचा क्षेत्रीय विस्तार झाल्यानं शहराच्या बाह्यवर्ती भागामध्ये आणि उपनगरामध्ये लोक हे निवास करतात. आणि मग शहराच्या केंद्रीय भागामध्ये व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादीसाठी रोज उपनगरातून लोकांची ये-जा सुरूच असते. आणि मग या सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पुरेशा उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची तिथे अर्थातच गर्दी होणार आणि मग परिणाम काय? वाहतुकीची कोंडी. आपण म्हणतो ना आपल्या भाषेमध्ये ट्रॅफिक जाम तसं. आणि मग त्या प्रवासामध्ये बराच वेळ लागतो. बघा, आपलं चित्रच आपल्याला सांगतंय काय भयानक वाहतुकीची कोंडी आहे. नुसती लागून वाहनं आहे आणि गर्दी पण आहे. हे असं होतं. पुढे जाऊया. आपण काय शिकलो मध्ये योग्य जोड्या जुळवा हा जोड्या जुळव्यांचा एक प्रश्न संच दिलेला आहे. तो तुम्ही योग्यरित्या सोडवायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये नमूद करायचंय. चला तर मग अजून काय काय आहे आपल्याला पुढे बघायचंय.